हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. मागच्या क्लासमध्ये आपण व्हीसीएम बद्दल बघितलं होतं. व्हीसीएम म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. इफ एनी बॉडी मूव्स इन ए व्हर्टिकल सर्कल, then it is called as the vertical circular motion. Now, in this video, we are going to study about the application of vertical circular motion. Applications मध्ये दोन applications आपण इथे बघणार आहोत. एक फर्स्ट इज स्पीयर ऑफ डेथ and second application is vehicle at the top of a convex over bridge. So first is spear of death. Spear of death, what is meant by spear of death? Spear of death means असं एक त्याला मृत्यू का गोला असं सुद्धा म्हणतो आपण. तिथे काय असते ते का सर्कस मध्ये आपण बघितले असणार की एक बायकर असते जो बाईक किंवा टू व्हीलर अशा एक स्पेरिकल शेप जो असतो त्या स्पेरिकल शेपमधून असं गोल गोल व्हर्टिकल सर्कलमध्ये तो मूव्ह करतो, त्यालाच आपण स्पियर ऑफ डेथ म्हणतो. सो एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन कसं विचारेल, राईट द शॉर्ट नोट ऑन द स्पियर ऑफ डेथ. सो दिस इज द पॉप्युलर शो इन ए सर्कल्स अँड ड्युरिंग दिस या पॉप्युलर शो आहे हा सर्कस मधला. अँड ड्युरिंग दिस शो द टू व्हीलर रायडर अंडरगो राउंड्स इनसाइड द हॉलो स्पियर. एक हॉलो स्पियर असते आणि हॉलो स्पियर मध्ये एक जो बायकर असते टू व्हीलर रायडर जो असते तो असं राऊंड अँड राऊंड त्या हॉलो स्पियर मध्ये वर्टिकल सर्कल मोशन मध्ये फिरत असते. आणि बघा तो फिरताना एका वेळेस असं राऊंड नाही जात, तर आधी असं स्मॉल सर्कल होरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत जाऊन असं हळूहळू हळूहळू हळू तो पूर्ण असं वर्टिकल सर्कल मध्ये फिरते. सो देअरफॉर स्टार्टिंग विथ द स्मॉल होरिझॉन्टल सर्कल्स इव्हेंच्युअली परफॉर्म रिव्होल्युशन्स अलॉंग द वर्टिकल सर्कल्स. आधी असं असं होरिझॉन्टल सर्क्युलर मध्ये स्मॉलर सर्कल पासून तो स्टार्ट करेल आणि इव्हेंच्युअली तो असं वर्टिकल सर्कल मध्ये फिरत जाईल. आता इथे बघा ॲट द टॉप मोस्ट पोझिशन, इथे टॉप मोस्ट पोझिशन जेव्हा बायकर जाईल तेव्हा त्याच्यावर कोणकोणते फोर्सेस होतील. एक फोर्स ऍक्ट होईल या डायरेक्शनने, ज्याला आपण नॉर्मल फोर्स म्हणू आपण, कारण नॉर्मल फोर्स नेहमी सरफेसच्या नॉर्मल ऍक्ट होते. नॉर्मल फोर्स किंवा या बॉडीचं जो वेट आहे तो सुद्धा या डायरेक्शनने ऍक्ट होईल. दोन फोर्सेस ऍक्ट होतील. सो देअरफॉर इन ए स्पेअर ऑफ डेथ वेन द बायकर इज ऍट द टॉप मोस्ट पोझिशन देन दोन फोर्सेस ऍक्ट होतील. फर्स्ट इज mg, दॅट इज वेट म्हणू आपण त्याला, अँड सेकंड इज नॉर्मल रिॲक्शन. ओके, आणि या दोन्ही फोर्सचा जो रिझल्टंट राहील त्यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणू. सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सो दिस सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टेड टुवर्ड्स द सेंटर. नाउ हिअर द नॉर्मल रिॲक्शन फोर्स ऍक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ ए स्पियर. इथे बघा नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड्स द सेंटर कडे ऍक्ट होते स्पियर ऑफ डेथ मध्ये. द लिनियर स्पीड इज मोर फॉर लार्जर सर्कल. आता बघा जेवढं तो कमी सर्कल राहतील, कमी रेडियसचं, तिथे स्पीड कमी राहील. जेवढं तो लार्जर सर्कल मध्ये फिरेल तिथे स्पीड त्याला जास्त ठेवावं लागेल. बट अँग्युलर स्पीड अँड फ्रिक्वेन्सी इज मोर फॉर स्मॉलर सर्कल. म्हणजे स्मॉल सर्कल जर असेल तर तेथे अँग्युलर स्पीड आणि फ्रिक्वेन्सी जास्त राहील, बट सर्कल जर लार्जर जर असेल तर तिथे लिनियर स्पीड जास्त राहील. सो दिस इज अबाउट द स्पियर ऑफ डेथ. दिस क्वेश्चन कॅन बी आस्क फॉर 2 मार्क्स, 1 or 2 मार्क्स. आपल्याला इथे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारू शकते, 1 or 2 मार्क. नाउ द नेक्स्ट अप्लिकेशन ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन इज व्हेकल ॲट द टॉप ऑफ ए कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. आता इथे कसं व्हीसीएमचं अप्लिकेशन आहे, समजा एक व्हेकल आहे ती अशा या आर्क शेपच्या ब्रिज मधून जर ट्रॅव्हल करत असेल तर आर्क बघा इथे असं एक रोड आहे आणि इथे असं ब्रिज आला एक खाली. आता रिव्हर वगैरे असेल अशी, त्या रिव्हरच्या वरून असं कॉन्व्हेक्स शेपचं असं एक जर ब्रिज जर असेल त्याला आपण कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज म्हणतो. आणि याला जर पूर्ण
जर आपण ड्रॉ जर केलं तर एक प्रकारचा तो सर्कलच आहे, म्हणजे सर्कलचा तो पार्ट आहे. ओके, सो इथे डायग्राम काढलं बघा, एक मिनिट. सो इथे डायग्राम मध्ये आपण बघू शकता की एक कार आहे किंवा व्हेकल आहे, ती या कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज मधून ट्रॅव्हल करत आहे. ओके, सो द क्वेश्चन इन एक्झाम कॅन बी as explain the expression for the upper limit on the speed when the vehicle is at the top of a convex overbridge. आता बघा इथे ओव्हरब्रिज जर असेल तर आपण कितीही जास्तीत जास्त मॅक्झिमम स्पीडने तिथून आपण जे व्हेकल आहे ते ट्रॅव्हल करू शकत नाही. एक अप्पर लिमिट असते, त्या अप्पर लिमिटच्या जास्त जर आपण स्पीडने जर तिथून ट्रॅव्हल जर केलं तर ही जी कार किंवा कोणती बाईक वगैरे असेल ती अशी बाहेर जाण्याची शक्यता राहील. ओके, सो आपल्याला एक मिनिमम स्पीड किती राहील, इथे मॅक्झिमम अप्पर लिमिट किती राहील त्याचं एक्सप्रेशन इथे डिराईव्ह करायचं आहे. सो आता कन्सिडर करू एक व्हेकल आहे ज्याचा मास एम आहे आणि इथे टॉप जो आहे कॉन्व्हेक्स ब्रिजचा तिथे ती आहे. सो देअरफॉर consider a vehicle at the top of a convex overbridge as shown in figure. ओके, दिस इज द फर्स्ट पॉइंट. एक आपण व्हेकल कन्सिडर केली, ती कुठे आहे, कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिजच्या टॉपवर आहे. सो विच फोर्सेस ऍक्ट्स ऑन दिस व्हेकल. एक फोर्स बघा, त्या व्हेकलच्या वेटमुळे एक फोर्स जो व्हेकलच्या मासमुळे एक नेहमी फोर्स ऍक्ट होईल, दॅट इज mg विच इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, सो आणि दुसरा जो फोर्स होईल सरफेसच्या नॉर्मल एक फोर्स असते ज्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. सो नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज ऍक्ट्स द परपेंडिक्युलर टू द एनी सरफेस. सो अपवर्ड डायरेक्शनने एक फोर्स ऍक्ट होईल ज्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणू, म्हणजे दोन फोर्सेस ऍक्ट होतील अपोजिट डायरेक्शनने. सो देअरफॉर ड्युरिंग इट्स मोशन the forces acting on the vehicle are आता कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतील. फर्स्ट फोर्स इज वेट mg आणि याची डायरेक्शन कोणाकडे राहील, व्हर्टिकली डाऊनवर्ड. The second force acts on a vehicle is normal reaction. Normal reaction that is n. आणि हा कोणाकडे ऍक्ट होईल, इन ए अपवर्ड डायरेक्शन आणि तसं परपेंडिक्युलर ऍक्ट होईल. नाउ आता बघा इथे mg जास्त आहे खूप ॲज कम्पेअर टू n. सो देअरफॉर mg मायनस n जर कन्सिडर केलं तर त्याचा नेट जो फोर्स आहे हा त्याची डायरेक्शन कोणाकडे राहील, टुवर्ड्स द सेंटर. आणि टुवर्ड्स द सेंटर जो फोर्स राहील त्यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सो दिस इज mg मायनस n इज द सेंट्रिपिटल फोर्स अँड दिस सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स किती राहील आता इथे, mv square divided by r, when the v is the velocity of this vehicle and r is the radius of this circle, then this is the centrifugal force and this is the centripetal force. That is the net of these two forces is called as the centripetal force. So दोन्ही फोर्सला आपण आता बॅलन्स करून टाकू. आणि इथे कसं लिहू मग आता, थर्ड पॉइंट इज the resultant
the resultant of these forces, these two forces, त्या दोन फोर्सेसचा रिझल्टंट, दॅट इज रिझल्टंट म्हणजे mg मायनस हा कोणतं फोर्स प्रोव्हाइड करेल, मस्ट प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आणि हा कोणाला बॅलन्स करेल, विच बॅलन्स बाय सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स किती आहे, mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. सो वी कॅन राईट हिअर ॲज mg minus n is equal to mv square divided by r. This is expression number 1, where v is the speed of that uppermost position. Now as the speed is increased, then at particular speed limit वर ही तिथून सेफली ट्रॅव्हल करेल, बट त्या स्पीडच्या जास्त जर आपण स्पीड जर वाढवली तर तिथे सेफ राहणार नाही ही बाईक किंवा therefore as the speed is increased, then n काय होईल, n goes on decreasing, n डिक्रीज होत जाईल, आणि at possible maximum speed एका पॉसिबल मॅक्झिमम स्पीड वर n ची व्हॅल्यू, दॅट इज ज्याला स्पीडला आपण मॅक्झिमम म्हणू. आता बघा, जसं जसं आता स्पीड वाढत जाईल तसं n हा जो फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन तो कमी होत जाईल, बट ॲट पर्टिक्युलर मॅक्झिमम स्पीडवर जिथे ज्याला आपण अप्पर लिमिट म्हणू स्पीडची, त्याच्यावर n 0 होऊन जाईल. देअरफॉर ॲट पॉसिबल मॅक्झिमम स्पीड n विल बी n इक्वल टू 0. सो देअरफॉर हिअर n इज इक्वल टू 0 जर पुट जर केलं तर v ची ती मॅक्झिमम लिमिट होईल. सो देअरफॉर पुटिंग n इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1, 0 इज इक्वल टू m, आणि तेव्हा त्या कारची मॅक्झिमम ती स्पीड राहील अपॉन r. ओके, नाव इथे आपल्याला मिळालं mg इज इक्वल टू m v मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय r. m गेट्स कॅन्सल, r ला जर इकडे जर नेलं तर काय होईल आता, v स्क्वेअर मॅक्स इज इक्वल टू r g. याचं लिहितो म्हटलं तर अंडर रूट जर घेतलं तर काय होईल, v max is equal to under root rg. So this is the expression of maximum speed limit or upper speed limit of a vehicle when it is travel on a convex over. Okay, so this is the expression of maximum upper speed. त्या टॉपमोस्ट पोझिशनवर ही मॅक्झिमम स्पीड असायला पाहिजे त्या बाईकची. याच्या जास्त जर आपण स्पीड जर वाढवलं तर ती तिथे अनसेफ राहील. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ द मॅक्झिमम स्पीड ऑफ ए व्हेकल, दॅट इज इट इज कॉल्ड ॲज द अप्पर लिमिट. ओके, सो नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन येऊ. सो अंटिल देन वॉच अवर all videos and subscribe to our channel. So thank you.